शहरातील व्यापारी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्यासाठी स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशनच्या वतीनं वार्षिक पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। व्यापारी एकता दिनानिमित्त सोमवार 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात हा दिमाखदार कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनासकर उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष संजय राठी यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष नितीन पंडित, सचिव किशोर चांडक, खजिनदार सुनील शिंगवी तसेच सूर्यकांत पाठक, अरविंद पटवर्धन, मदनसिंह राजपूत, राजेश गांधी, सुरेश नेरगावकर, सचिन जोशी, मोहन साखरिया, किशोर पिरगल, अनिल प्रभुने, मनीष परदेशी, किरण चौहान, अविनाश मुजुमदार, धनंजय रामलिंगे, सागर काकडे, सुमित कुडचे आदी मान्यवर उपस्थित होते। असोसिएशन तर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा विकी पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे दिलीप कुंभोजकर यांना प्रदान करण्यात येणार आहे। याशिवाय सर्वोत्तम दुकान पुरस्कार जयश्री ग्रोसरी अँड ड्रायफ्रुट्सचे श्याम अग्रवाल, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार अरुण कुमार आणि कंपनीचे सचिन चांडक, कैलासवासी डॉक्टर धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार बाजीराव रस्त्यावरील आशा मेहता, उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार तुळशीबागेतील सुवर्ण कलाकार स्वाती अंबासनकर आणि फिनिक्स पुण्याचा अभिमान पुरस्कार दीपक केटरचे दीपक आणि निखिल मालानी यांना प्रदान करण्यात येणार आहे। सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, सिपळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे। एस.एम. जोशी हॉलमध्ये होणार आहे। त्यात आम्ही 6 आम्ही पुरस्कार देतो। त्यात एक व्यापार भूषण म्हणून आहे। तर व्यापार भूषण जो पुरस्कार यावेळेस आम्ही आमचे दिलीप कुंभोजकर यांना देणार आहे, विकी पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे। नंतर सर्वोत्तम दुकान पुरस्कार आम्ही जयश्री ग्रोसरी अँड ड्रायफ्रूटचे श्याम अग्रवाल यांना देणार आहे। नंतर उत्कृष्ट विक्रेता कामगिरी पुरस्कार आम्ही अरुण कुमार अँड कंपनीचे सचिन चांडक यांना देणार आहे। नंतर धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार हा महिलांसाठी जो पुरस्कार असतो तो बाजीराव रस्त्यावरील आशा मेहता यांना आम्ही देणार आहे। नंतर उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार तुळशीबागेतील सुवर्ण कलाकार स्वाती अंबासकर यांना आम्ही देणार आहे। नंतर फिनिक्स पुण्याचा अभिमान पुरस्कार हे दीपक केटर्सचे दीपक आणि निखिल मालानी यांना आम्ही प्रदान देणार आहे। या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ असे असणार आहे। आणि हा पुरस्कार पाठक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 28वा या वेळेस आमचा हा 28वा वर्ष आहे साजरा करत आहे। आम्ही 2 व्यक्ती बाहेरच्या मुद्दाम बोलत असतो। एक साधारणतः व्यापारी बँकिंग या क्षेत्रातली असती आणि एक सन्माननीय व्यक्ती असते। यावेळेला विद्या सहकारी बँकेच्या संचालक आणि महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक अधिकारी बाळासाहेब अनासकर हे येणारे। त्याचप्रमाणे प्रमुख अध्यक्ष म्हणून यावेळेला विनय सहस्त्रबुद्धे हे असणार आहे। याशिवाय अनेक मान्यवरांना आम्ही निमंत्रित करीत आहोत। यापूर्वीचे जे पुरस्कार विजेते आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला निमंत्रित होऊन येत असतात।